अहो जरा जोरात म्हणा हालेलुया. आणखीन जोरात म्हणा हालेलुया, हालेलुया. इथं उच्च स्वराविषयी मी बोलतो, तुम्ही हालेलुया म्हणत बसलाय. काय करताय तुम्ही? महत्कृत्य तुम्ही पाहिलीत का नाही देवाची? पाहिलीत का? ज्यांनी पाहिलेत ते उच्च स्वराने नेहमी त्याचा जय जयकार करत असतात. हालेलुया. प्रियानो, माझ्याकडे पैसा आहे का नाही मला माहित नाही, माझ्याकडे काय मला माहित, पण मला एक माहिती आहे, माझ्याकडे येशू आहे. हालेलुया. तुमच्याकडे येशू आहे आणि येशूमध्ये काय आहे? आशा आहे, जीवन आहे, शांती, आनंद आहे, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे? आशा आहे. प्रियानो, एक जगप्रसिद्ध आणि सर्वात श्रीमंत जगातला मनुष्य, उद्योगपती, भरपूर त्याच्याकडे पैसा आहे, तो पैशाने काही विकत घेऊ शकतो, पण स्वतःच्या मुलाचं आरोग्य त्याला मिळवता आलं नाही. त्या मुलाच्या आरोग्यासाठी तो रडतो, पण तो पैसा त्याच्या मुलाला आरोग्य देऊ शकत नाही, कारण आरोग्य देण्याचा अधिकार फक्त माझ्या प्रभूला आहे. हालेलुया. ज्यानं आमचं शरीर घडवलं. हालेलुया. ती एक धन्य आशा आहे. प्रियानो, आमच्यामध्ये पण आजार येतात, पण धन्य आशा आहे की येशूला बसलेल्या माराच्या वानं आम्हाला आरोग्य प्राप्त झालं. म्हणून बायबल सांगतं, प्रस्तुत युगातल्या धनवानाला सांग तू उघडा वागडा आहेस. हालेलुया. आणि विश्वासणाऱ्यांच्या विषयी काय? की तुला धार्मिकतेच्या झग्यानं मी आच्छादलेला आहे. हालेलुया. तुझी नग्नता मी झाकलेली आहे, तुझे व्याधी मी काढून टाकलेली आहे, तुझी अस्थिरता मी काढून टाकलेली आहे. आणि एवढंच नाही, एवढं सगळं देऊन मी तुला सांगतो की पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुझ्या बरोबर आहे. ह्याच्यासारखा मोठा आनंद आहे का? मग देव बरोबर आहे तर तिथं कसं आहे? उच्च स्वर आहे, आनंद आहे, जय जयकार आहे. हालेलुया. प्रियानो, आमच्याकडे एक धन्य आशा आहे. परवा एका ठिकाणी मी गेलो होतो आणि त्या मुलीचं बाळ रात्रभर तापानं फणफणत होतं. 102 ताप त्या बाळाला. आणि मी सकाळी त्या ठिकाणी गेलो, बाळासाठी प्रार्थना केली, प्रार्थना करून बाहेर पडून म्हटलं हे बाळ संध्याकाळपर्यंत एकदम व्यवस्थित होणार. आणि मग नंतर संध्याकाळी फोन आला बाळाच्या आईचा की प्रार्थना झाली, खाली तुम्ही उतरला तोपर्यंत बाळाचा ताप निघून गेला. हालेलुया. आमेन. आमचा देव आमच्या बरोबर आहे. म्हणून बायबल आम्हाला सांगता, अशक्ती म्हणून मी वीर आहे, गरिबी म्हणून मी श्रीमंत आहे. आम्हाला एकच काम आहे, उच्च स्वरानं प्रभूला धन्यवाद द्या, त्याचा जय जयकार करा. होसांना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. हालेलुया. आज मंडळीचे वडील बंधू सुनील मकासर हे संत वचनातून बोलणार, ते पुढे येत असताना टाळ्या वाजवूयात, देवाचा गौरव करूयात. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. आवाज येतो? Praise the Lord. Praise the Lord. होसांना होसांना. प्रभूच्या नामाने येणारा राजा धन्यवादित असो. आवाज कसा पाहिजे? होसांना होसांना. प्रभूच्या नामाने येणारा राजा धन्यवादित असो. पुन्हा एकदा, अजून आवाज नाही पटलेला नाही मला. होसांना होसांना. प्रभूच्या नामाने येणारा राजा धन्यवादित असो. परमेश्वर चांगला आहे. आमेन. God is good. Amen. आता पास्टरने सांगितलं, सकाळी ते शब्द बोलले, And pastor said in the morning he spoke the word संध्याकाळपर्यंत मुलगा बरा. and the child was healed until evening. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. परमेश्वर त्याच्या सेवकाच्या द्वारे चांगले शब्द बोलतो, And God speaks good words through his servant कारण तो चांगला परमेश्वर आहे because he is a good God आणि तो चांगले शब्द बोलतो. and he speaks good words. आणि ज्यावेळेस तो चांगले शब्द बोलतो, And when he speaks good words, त्यावेळेस तो आपलं सांत्वन करतो. that is when he comforts us. परमेश्वराचे शब्द चांगले आहेत God's words are good आणि सांत्वनदायी आहेत, and they comfort us. असं पवित्र शास्त्रात लिहिलं आहे. And this is written in the scripture. जकर्याचा पहिला अध्याय 13 वचन वाचूया. जकर्याचा पहिला अध्याय 13 वचन. तेव्हा माझबरोबर भाषण करणाऱ्या दिव्यदूताला परमेश्वर चांगले व सांत्वनदायक शब्द बोलला. काय सांगितलं त्या ठिकाणी? चांगले व सांत्वनदायक शब्द.
In Zechariah 1:13 it says, "And the Lord answered the angel who talked to me with good and comforting words." देव आपल्याशी चांगले शब्द बोलतो God talks with us with good words आणि आपले सांत्वन करतो, and He comforts us कारण तो चांगला परमेश्वर आहे. because He is a good God. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. परमेश्वर तुमच्याशी चांगले शब्द बोलतो God speaks with you good words आणि तुम्ही पण परमेश्वराशी चांगले शब्द बोलतात. and you also talk good with God. आणि मग ज्यावेळेस तुम्ही शब्द बोलता, And when you speak words, मग त्या शब्दाचं परमेश्वर काय करतो? what does God do with that words? देवाच्या वचनातून आपण बघूया. Let us see in the word. पहिले राजे 1 Kings 8 अध्याय chapter 8, 59 आणि 60 वचन. 59 and 60. पहिले राजे 8 अध्याय 59 आणि 60 वचन. ज्या शब्दांनी मी परमेश्वराकडे विनंती केली आहे, मी परमेश्वराकडे विनंती केली आहे, ते आपला देव परमेश्वर याच्यापाशी रात्रंदिवस राहोत, ते रात्रंदिवस राहोत आणि प्रतिदिन जरूर पडेल तसा तो आपल्या सेवकास व आपल्या इस्रायल लोकास न्याय देव. यावरून या भूतलावरील सर्व राष्ट्रे समजतील की परमेश्वर हाच देव आहे, अन्य कोणी नाही. In 1 Kings 8, 59 and 60 it says, "And may these words of mine with which I have made supplication before the Lord be near the Lord our God day and night, that he may maintain the cause of his servant and the cause of his people Israel as each day may require, that all the peoples of the earth may know that the Lord is good, there is no other." आता आपण वाचलं We read now लूक सुवर्तमान 19 अध्याय Luke 19 आणि त्या ठिकाणी 28 ते 40 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे. and 20 to 40 it says, त्याचं टायटल असं आहे, its title is येशूचा यरूशलेमात जयोत्सवाने प्रवेश. Triumphal Entry of Jesus in Jerusalem. आणि पवित्र शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे And as per written in the scripture, परमेश्वराने Lord, तारणाची योजना आखली होती He had planned salvation, आणि तारणाची योजना पूर्ण करण्यासाठी and to fulfill that, त्याने येशूला जगात पाठवलं होतं. He sent Jesus in the world. येशू जगामध्ये आला, When Jesus entered the world, त्याने तारणाची योजना पूर्ण केली, He completed the salvation. स्वतःला तुमच्यासाठी माझ्यासाठी वधस्तंभावर दिलं, He gave Himself for you and me on the आम्हाला cross. पापातून शापातून आणि रोगातून मुक्त केलं He delivered us from sins and diseases आणि आम्हाला धार्मिक बनवलं. and made us righteous. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. ऐकताय का तुम्ही? Are you listening? मग प्रेज द लॉर्ड लवकर म्हणत जा. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. येशूचा यरूशलेमेत जयोत्सवाने प्रवेश. Triumphal entry of Jesus in Jerusalem. मग येशूने तारणाची योजना कशा प्रकारे पूर्ण केली? How did Jesus fulfill the plan of salvation? लूक 24:44 मध्ये असं म्हटलेलं आहे, Luke 24:44 it says, येशू ख्रिस्ताविषयी जे जे काही म्हणलं होतं whatever was said about Jesus मोशेच्या नियमशास्त्रात, in the law of Moses, नियमशास्त्रामध्ये, in the law, संदेष्टाद्वारे through prophets, आणि शुभवर्तमानामध्ये and through the gospel, जे जे काही म्हणण्यात आलं, whatever was said, जे जे काही सांगण्यात आलं, whatever was told, लूक 24:44 प्रमाणे according to Luke 24:44, ते पूर्ण करण्यात आलं. it has been fulfilled, अजूनही काही पूर्ण होत आहे. and some are still being fulfilled. मग येशूचा यरूशलेमेत जयोत्सवाने प्रवेश होणार होता So Jesus was going to enter Jerusalem with triumph, आणि त्याप्रमाणे तो झाला. and that happened. पण ही गोष्ट शिष्यांना उशिरा समजली. But the disciples got to know this thing very late. या सगळ्या घटना घडून गेल्यानंतर समजली. They understood when all this situation was done. योहान कृष्ण वर्तमान 12 अध्याय John 12, 12 ते 16 वचन आपण वाचूया. 12 to 16. दुसऱ्या दिवशी सणास आलेला मोठा लोकसमुदाय येशू येरुशलेमास येत आहे असे ऐकून खजुरीच्या झावळ्या घेऊन त्याच्या भेटीस बाहेर निघाला आणि गजर करून म्हणाला, होसान्ना, प्रभूच्या नामाने येणारा इस्रायलाचा राजा धन्यवादित असो. येशूला लहान गाढव मिळाल्यावर त्याच्यावर तो बसला. हे लिहिल्याप्रमाणे घडले ते असे, हे सियोनीचे कन्ये, भिवू नको, पहा तुझा राजा गाढवीच्या शिंगरावर बसून येतो. या गोष्टी त्याचे शिष्य प्रथम समजले नव्हते. येशूचे गौरव झाल्यावर त्यास आठवण झाली की त्याच विषयी या गोष्टी लिहिल्या असून त्याप्रमाणे लोकांनी केले.
In John 12 onwards it says, the next day a great multitude that had come to the feast, when they heard that Jesus was coming to Jerusalem, took branches of palm trees and went out to meet him and cried out, Hosanna, blessed is he who comes in the name of the Lord, the King of Israel. Then Jesus, when he had found a young donkey, sat on it, as it is written, Fear not, daughter of Zion, behold, your king is coming, sitting on a donkey's colt. His disciples did not understand these things at first, but when Jesus was glorified, when they remembered that these things were written about him and they had done these things to him. आणि येशूविषयीच्या या गोष्टी And the things about Jesus, पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेल्या होत्या. these were written in the scripture. संदेष्टांनी पूर्वीच भाकीत करून ठेवलं होतं. And the prophets had told this beforehand, येशूचा यरुशलेमेत जयोत्सवाने प्रवेश होणार होता. that Jesus was going to enter Jerusalem with triumph. मगाशी पास्टरांनी सांगितलं, Before pastor said, या येशू यरुशलेमेत जाण्यासाठी उत्सुक होता. and Jesus was enthusiastic to go into Jerusalem. आणि यरुशलेमेत येऊन तो काय करणार होता? And what was he going to do after coming in Jerusalem? देवाची योजना पूर्ण करणार होता. He was going to fulfill the plan of God. शास्त्रात त्याच्याविषयी जे जे काही लिहिण्यात आलं होतं, Whatever is written about him in the scripture, ती योजना तो पूर्ण करत होता. he was fulfilling that plan. आता मग आपण आज झावळ्याचा रविवार साजरा करत आहोत. Today we are celebrating Palm Sunday. 2024 वर्षापूर्वी 2024 years ago, अशाच एका सणाच्या दिवशी like this on the day of feast, यरुशलेमेत 8 दिवस आधी in Jerusalem 8 days before, येशू जयोत्सवाने प्रवेश करत होता. Jesus was entering with triumph. आणि मग त्याच्याविषयीची भविष्यवाणी पवित्र शास्त्रात कुठे लिहिली आहे? And where is this prophecy written in the scripture? आणि हे भविष्य कशा प्रकारे पूर्ण झालं? And how was this prophecy fulfilled? आणि त्याचा आत्ताच्या काळाशी काय संबंध आहे? And how is it relevant to today's world? या गोष्टीविषयी आज आपण पवित्र शास्त्रातून बघणार आहोत. We are going to learn these things to the scripture. आणि म्हणून ज्या वेळेस तुम्हाला वचन लवकर भेटल, Whenever you get the word तर तुम्ही immediately, ते वाचा आणि अंडरलाईन करून ठेवा. you read and underline it. कारण आज आपण थोडं डीप मध्ये शिकणार आहोत. Because today we are going to go into deep. आणि झावळ्याच्या रविवारचं महत्त्व काय आहे? And what is the importance of Palm Sunday? आणि त्याचा आजच्या जीवनाशी काय संबंध आहे? And how is it related in today's world? याविषयी आपण देवाच्या वचनातून आज बघणार आहोत. We are going to learn that today through the word. जकर्याचा 9वा अध्याय 9वे वचन. Zechariah 9:9. आणि जर ते शीर्षक वाचलं, जर तुमच्याकडे रिवाइज्ड व्हर्जन बायबल असेल, If you have the revised version, तर त्याचं टायटल असं आहे, the title is सियोनाचा भावी राजा. The King of Zion, सियोनाचा भावी the राजा. former King of Zion. जकर्या 9:9. Zechariah 9:9. सियोनकडने जोराने आनंदाचा गजर कर, यरुशलेमकडने गजर कर. पहा, तुझा राजा तुझकडे येत आहे. तो न्यायी व यशस्वी आहे. तो लीन आहे. गाढवावर, गाढवीच्या पोरावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे. It says, Rejoice greatly, O daughter of Zion. Shout, O daughter of Jerusalem. Behold, your king is coming to you. He is just and having salvation, lowly and riding on a donkey, a colt, the foal of a donkey. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, It is written, सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर. Rejoice greatly, O daughter of Zion. आनंद कर. Rejoice. सियोन कन्ये आनंद कर. Daughter of Zion, rejoice. का आनंद कर? Why rejoice? कारण तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. Because your king is coming to you. तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. Your king is coming to you. तो राजा कसा आहे? How is that king? न्यायी व यशस्वी आहे. He is just and having salvation. तो लीन आहे. He is lowly. गाढवावर, On a donkey, गाढवीच्या पिल्लावर म्हणजे शिंगरावर बसून तो येत आहे. he is riding on a foal of a donkey. तो लीन आणि नम्र आहे म्हणून गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे. He is lowly and humble, that's why he is आणि riding त्या on the foal राजाचं of a donkey. वैशिष्ट्य असं आहे, And the specialty of the king is, तो न्यायी राजा आहे. he is a just God. तो अन्यायाने वागणार नाही, He does not do injustice. तर तो न्यायाने वागणार आहे. He behaves justly. आणि तो यशस्वी आहे, And he is victorious. म्हणजे तो विजयी आहे. Means he has victory. आणि तो लीन आहे. And he is humble. मग तो राजा कसा आहे? And how is that king? आता मग कशी आपण पहिले राजे 8:59 ते 60 वाचलं. We read 1 Kings 59:60. आता 54 पासून वाचूया आपण. पहिले राजे 8वा अध्याय 54 पासून 54. पहिले राजे 8वा अध्याय आवाज मोठ्याने आवाज. शल्मोनाने आकाशाकडे हात पसरून हां व परमेश्वराच्या वेदीसमोर गुडघे टेकून हां. ही सर्व प्रार्थना व विनवणी परमेश्वरापाशी करण्याचे संपविल्यावर तो तेथून उठला. त्याने उभे राहून सर्व इस्रायल मंडळीस उच्च स्वराने आशीर्वाद दिला. तो म्हणाला,
ज्या परमेश्वराने आपल्या वचनानुसार आपल्या इस्रायल लोकांस विसावा दिला तो धन्य. तो आपला सेवक मोशे याच्याद्वारे जे वचन बोलला त्यातला एकही शब्द व्यर्थ गेला नाही. आपला देव परमेश्वर जसा आपल्या पूर्वजांच्या बरोबर राहत असे तसाच तो आपल्याबरोबर राहो. तो आम्हास न सोडो, तो आम्हास न टाको. आम्ही त्याच्या सर्व मार्गांनी चालावे. त्याने आमच्या पूर्वजास दिलेल्या सर्व आज्ञा, नियम व निर्णय आम्ही पाळावे म्हणून तो आमची मने आपल्याकडे लावो. In 1 Kings 8 and 54 onwards it says, And so it was when Solomon had finished praying all this prayer and supplication to the Lord, that he arose from before the altar of the Lord, from kneeling on his knees with his hands spread up to heaven. Then he stood and blessed all the assembly of Israel with a loud voice, saying, Blessed be the Lord, who has given rest to his people Israel, according to all that he promised. Therefore he has not failed one word of all his good promise, which he promised through his servant Moses. May the Lord our God be with us as he was with our fathers. May he not leave us nor forsake us, that he may incline our hearts to himself, to walk in all his ways, and to keep his commandments and his statutes and his judgments, which he commanded our fathers. जजमेंट त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. It's called judgment. आणि जजमेंट याचा अर्थ आहे तो न्याय देण्यासाठी आलेला आहे. Judgment means he has come to आणि be मग आपला राजा just. कसा आहे तो? And how is a king? तो न्यायी राजा आहे He is a just God, आणि तो न्याय देण्यासाठी आलेला and आहे. he came to do justice. कोणाला न्याय देण्यासाठी आलेला आहे तो? To give justice to whom? आम्ही जे प्रभूपासून दूर गेलेलो होतो. We that were gone astray from the Lord. जकर्या 2:10 जर आपण वाचलं Zechariah 2:10 if we see. आणि त्याचं जर शीर्षक जर आपण वाचलं, If we read the title, रिवाइज व्हर्जन मध्ये असं म्हटलेलं आहे, हद्दपार झालेल्या लोकांना बोलावणे. calling the people who have gone astray. हद्दपार झालेल्या लोकांना बोलावणे. Calling the people who have gone astray. म्हणजे जे लोक परमेश्वरापासून दूर गेले होते, The people who have gone astray from the Lord. पापामुळे दूर गेले होते, Because of sin they went away. ज्यांना हद्दीच्या बाहेर टाकण्यात आलं Who होतं, were cast away from the boundaries. अशा लोकांना बोलवण्यासाठी Calling them back. यरुशलेमकडे तो राजा येत आहे. And the king is coming towards Jerusalem. आणि ज्यावेळेस तो राजा येत आहे, And when the king is coming, तर पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं? what does the scripture say? जकर्या 2:10 वाचूया. Zechariah 2:10. वाचा. हे सियोन कडणे हं? जय जयकार व उल्हास कर, कारण पहा मी येईन, मी तुझ्यात वस्ती करीन असे परमेश्वर म्हणतो. It says, Sing and rejoice, O daughter of Zion, for behold, I am coming and I will dwell in your midst, says the Lord. हे सियोनकडे O daughter of Zion, जय जयकार कर sing and rejoice, व उल्हास कर, be happy, कारण पहा मी येईन, for behold, I am coming मी तुझ्यात वस्ती करेन असे परमेश्वर म्हणतो. and I will dwell in your midst, says the Lord. मग राजा कशासाठी येत आहे? And why is the king coming? आमच्यात वस्ती करण्यासाठी. To dwell among us. यरुशलेमच्या कन्येला तो काय म्हणत आहे? And what is he saying to the daughter of Zion? मी येत आहे I am coming तो तुझ्यात वस्ती करण्यासाठी. to dwell in your midst. आजच्या घडीला परमेश्वर म्हणत आहे, In today's world, God says, आज जर येशू ख्रिस्त आलेला आहे, if Jesus has come today, तर त्याला आमच्या हृदयामध्ये वस्ती करायची आहे. he wants to dwell in our hearts. आणि म्हणून तो प्रकटीकरणामध्ये म्हणतो, And that's why he says in Revelation, पहा मी दाराशी उभा आहे, I'm standing at the door. जर कोणी आपलं दार उघडून आत मला घेईल, Whoever hears and opens the door and takes me inside, तर मी त्याच्याबरोबर आत जाईन I will go in with him आणि मी त्याच्याबरोबर जेवण. and I will dine with him. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आज येशू ख्रिस्त आमच्या कशासाठी आलेला आहे? Why has Jesus come today? आमच्या हृदयाच्या द्वाराशी तो उभा आहे He's standing at the door of our heart आणि तो आमच्या हृदयाचं द्वार ठोकीत आहे. and he's knocking the door of our heart. आणि मग तुम्ही जर दार उघडलं, And if you open the door, जर तुम्ही तुमच्या अंतःकरणात येशूला स्वीकारलं, if you invite Jesus in your heart, तो आज तो तुमच्या अंतःकरणात येईल, he will come into your heart, तो तुमच्यामध्ये वस्ती करल he will dwell in you, आणि तुमचे सर्व प्रश्न सोडवून टाकल. and he will resolve all your questions. कारण आता मगाशी पास्टरने सांगितले एक साक्ष, Before pastor gave a testimony, एक करोडपती आहे, there is one millionaire. त्याच्याकडे खूप पैसा सर्व काय आहे, He has a lot of money. पण तो त्याच्या मुलाला बरं करू शकत He नाही. cannot heal his son कारण बरं करण्याचं सामर्थ्य फक्त त्या राजाकडे आहे because the power to heal only belongs to that आणि king. तो राजा आहे येशू. And that king is Jesus. आणि 2024 वर्षापूर्वी तोच राजा And 2024 years ago, that king यरुशलेमेकडे towards Jerusalem, जयोत्सवाने प्रवेश करत होता. he entered with triumph. कशासाठी प्रवेश करत होता? Why was he entering? तर यरुशलेमेच्या कन्यांमध्ये वस्ती करण्यासाठी, To dwell in the daughter of Zion, त्यांच्यामध्ये राहण्यासाठी to dwell amongst them. तो आलेला आहे. He has come for that reason. आजही अनेक लोक Today also many people येशूकडे येत आहेत, are coming to Jesus. त्याला आपल्या हृदयात घेत आहेत,
They are inviting Jesus in their hearts. जकर्या 2:11 मध्ये असं म्हटलेलं आहे. Zechariah 2:11 it says, वाचा. त्या दिवसात परमेश्वराला येऊन मिळतील बहुत राष्ट्रे परमेश्वराला येऊन मिळतील व माझी प्रजा बनतील. व माझी प्रजा बनतील. मी तुझ्या ठाई वस्ती करेन. मी तुझ्या ठाई वस्ती करील. मग तुला समजेल की सेनाधीश परमेश्वराने मला तुझकडे पाठविले आहे. मला तुझकडे पाठवले आहे. It says, many nations shall be joined to the Lord in that day, and they shall become my people, and I will dwell in your midst. Then you will know that the Lord of hosts has sent me to you. आणि आज जर तुम्ही मंदिरामध्ये बसले असाल, And if today you are sitting in the church, आज जर झावळ्याच्या रविवारचा तुम्ही मेसेज ऐकत असाल, if you are listening the sermon of Palm Sunday, येशू ख्रिस्त आज तुमची भेट घेण्यासाठी या मंदिरात आलेला आहे. and Jesus has come to meet you in this church, आणि तुम्ही इथे योगायोगाने आलेला नाहीत. and you are not here by coincidence. तुम्ही या ठिकाणी यावं अशी आज परमेश्वराची योजना होती. It was the plan of God that you be here. आणि यरुशलेमेत 2024 वर्षापूर्वी आलेला येशू ख्रिस्त And Jesus, who had entered in Jerusalem 2024 years ago, आज तुमच्या हृदयात येऊ इच्छित आहे. He wishes to come into your heart. काय तुम्ही तुमच्या हृदयाचं द्वार उघडून त्याला आज प्रवेश देणार आहात काय? Will you open the doors of your heart and invite Him? आणि जर तुम्ही त्याला आज तुमच्या हृदयात बोलवत असाल, If you are inviting Him into your hearts, तो तुमच्यामध्ये वस्ती करल He will dwell in you, आणि तुमचे सर्व पाप रोग शाप सगळे वाहून नेईल. and He will take away all your diseases and sins away. कारण त्यासाठीच तो आला होता. Because that is the reason why He came. संपूर्ण जगाला त्याने पापातून मुक्त केलेलं आहे. Delivered all the world from the पण sin. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवल, Whoever believes in Him, त्याला तारणाचा हा लाभ होणार आहे. they will receive the salvation. आणि म्हणून And that is why. आता त्याने हे काम कसं केलं, And how did He do this? हे आपण आज समजून घेऊया. Let us understand this. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, It says, येशू ख्रिस्त ज्यावेळेस जर आपण या जकर्याचा जी अभ्यास केला, if we study about आज Zechariah, जर तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही जरूर जकर्याचा संपूर्ण अध्याय वाचून काढा. if you get a chance to read all the chapter of तिसऱ्या Zechariah, अध्यायामध्ये जर तुम्ही जर गेला if you go into the 3rd chapter, आणि 3ऱ्या वचनामध्ये असं बघितलं, in verse 3, त्या ठिकाणी सगळं म्हणजे दर्शनात्मक रूपाने सांगितलेलं आहे किंवा प्रतिमात्मक रूपाने सांगितलेलं आहे. it is said in representative form, यहोशुआ देवाचा सेवक आहे Joshua was a servant of God, आणि त्याला समोर ठेवून तो याजक आहे, and he is a prophet, आणि त्याला प्रतीक ठेवून and keeping him as an example, त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे it said, की यहोशुआ हा मलिन वस्त्रे घालून मलिन वस्त्रे घालून उभा होता, and Joshua was clothed with filthy garments and was standing before the angel, आणि मग त्या ठिकाणी देवाने त्याला and there ती वस्त्र काढून टाकायला सांगितली, God told him to take away the filthy garments, आणि मग त्यानं नवीन वस्त्र नेसवली. and he gave them new clothes. मलिन वस्त्र म्हणजे पाप शाप अधर्म अमंगळपणा. Filthy garments means all the sin and detestable things. आणि यहोशुआ त्या ठिकाणी मलिन वस्त्र घालून उभा होता, And Joshua was standing there with filthy garments. आणि मग पुढे देवाचा दास संदेष्टा म्हणतो, And later the prophet says, जकर्या संदेष्टाला देवाने हे प्रगट केलं, and God revealed Zechariah this revelation. आणि त्या ठिकाणी तो म्हणतो, And there he says, तुझी मलिन वस्त्रे काढून त्याला उंची पोशाख घालण्यात आला. and to him he said, I have removed your iniquity from you and I will clothe you with rich robes. यहोशुआची ती मलिन वस्त्र काढण्यात आली, Means the filthy garments from Joshua were taken away, आणि त्याला उंची पोशाख घालण्यात आला. and he was clothed with rich robes. म्हणजे त्याला तिथं त्याच्यामध्ये असलेला पाप शाप अधर्म, And all the sin and all the unrighteousness from within him, त्याची अशुद्धता that impurity, परमेश्वराने एका दिवसात दूर केली. God took that away in one day. जकर्या 3:3 वाचूया आपण. Zechariah 3:3. वाचा. यहोशुआ मलिन वस्त्रे परिधान करून त्या दिव्य दूतापुढे उभा होता. Now Joshua was clothed with filthy garments पुढं and वाचा. was standing before the angel. पुढं. त्याच्या समोर जे उभे होते त्यास तो उत्तरादाखल म्हणाला, त्याच्यावरची मलिन वस्त्रे काढा. तो त्याला म्हणाला, पहा, मी तुझा अधर्म तुझपासून दूर केला आहे, मी तुला उंची पोशाख घालीत आहे. मी म्हणालो, त्याच्या डोक्याला त्यांनी स्वच्छ मंदिल घालावा. तेव्हा त्यांनी त्याला स्वच्छ मंदिल व पोशाख घातला, आणि परमेश्वराचा दिव्यदूत जवळ उभा होता. It says,
Then he answered and spoke to those who stood before him, saying, Take away the filthy garments from him. And to him he said, See, I have removed your iniquity from you, and I will clothe you with rich robes. And I said, Let them put a clean turban on his head. So they put a clean turban on his head, and they put the clothes on him. And the angel of the Lord stood by. हे कोणी काम केलं? And who has done this? हे प्रतिकात्मक रूपाने येशूने हे काम केलेलं आहे. And Jesus has done this. त्याने आमचा अधर्म दूर केलेला आहे. He removed our iniquities. येशूचं रक्त सर्व पापापासून शुद्ध करतं. And the blood of Jesus cleanses us from all the sin. आम्ही जर पुढे जकर्याचे अध्याय वाचत गेलो, If we read Zechariah forward, तर पुढच्या काही अध्यायांमध्ये असं म्हटलेलं आहे, in the next chapters it says, पाप आणि अशुद्धता दूर करण्यासाठी to remove the sin and iniquity, त्याने एक झरा काढला. झरा he took out a stream. आणि त्याने प्रवाह काढला. And he called a stream. आणि तो कोणता झरा होता? And what was that stream? तो येशू ख्रिस्त होता. That was Jesus. त्याने आम्हाला शुद्ध केलं. He has cleansed us. त्याने आमची मलिनता काढून He टाकली. removed our iniquity. आमच्यासाठी तो पाप शाप झाला. And he became sin for us. देवाने त्याला आमच्याकरता ठेचलं. And God crushed him for our आम्ही sake. पापी होतो. We were sinners. आमची शिक्षा त्याने येशूला दिली. Our punishment he gave to Jesus. आणि त्याची धार्मिकता आम्हाला दिली. And we received his righteousness. त्याची धार्मिकता त्याने आम्हाला दिली. He gave his righteousness to us. आणि मग ते एका दिवसात त्याने नक्षीकाम केलं. And he did this in one day. आणि पुढे नक्षीकाम हे काय आहे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. I'll tell you what this plan is. आणि हे परमेश्वराने आमच्यासाठी केलं. And God did this for us. कारण येशू ख्रिस्त हा तो नक्षीकाम करणारा होता. Because Jesus was a carpenter. कारण देवाने त्याला तसं केलं होतं. Because God had made them that way. यशया 53 मध्ये म्हटलेलं आहे, Isaiah 53 it says, त्याला रूप नव्हतं, He had no form, त्याला शोभा नव्हती, he had no beauty, आम्ही त्याला सगळ्यांनी तुच्छ लेखलं, we had all despised him, त्याला आमच्याकरता ठेचण्यात आला, he was crushed for us, त्यानं सर्वांचा अधर्माचा भार वाहिला. and he took away all righteousness, देवाने त्याच्या मर्जीशील त्याप्रमाणे त्याला ठेचलं. and as per the will of God he crushed him, आणि मग अशा प्रकारे त्यानं आमचा अधर्म दूर केला. and this way he took away our iniquities, आमच्या पापांचा भार त्यानं वाहिला. he took away our sins, आमच्याकरता तो पाप शाप असा झाला. for our sake he became a sin and curse. 2 कोरिन्थ 5:21 मध्ये असं म्हटलं, वाचा. 2 कोरिन्थ 5:21. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले, यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे. For he made him who knew no sin to be sin for us, that we might become the righteousness of God in him. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याने तुमच्या आमच्याकरता त्याला पाप असे केले. For he made him who knew no sin to be sin for us. म्हणजे आमच्याकरता तो पाप असा झाला. He became sin for us. आणि त्याची धार्मिकता त्यानं आम्हाला दिली. And he gave his righteousness to us. त्याची धार्मिकता त्यानं आम्हाला दिलं. He gave his righteousness आणि to आम्हाला us. त्यांनी नीतिमान बनवलं. And he made us righteous. त्यानं आम्हाला धार्मिक He बनवलं. made us righteous. हे कोणी काम केलं? Who did this? तर येशू ख्रिस्तावर काम केलं. And on Jesus, God did this work. आपण जर पवित्र शास्त्राचा आधार घेतला If we take the reference of scripture, आणि अजून जर आपण खोलामध्ये गेलो, and if we go into deep, जुन्या करारामध्ये जर आपण गेलो, in Old Testament, मोशेचा निवास मंडप जर बघितला, if we see the tabernacle of Moses, नंतर शल्मनाने बांधलेलं मंदिर जर बघितलं, then if we see the temple built by Solomon, तर जे देवाने जशा काही सूचना केल्या होत्या as per God commanded them, त्याप्रमाणे मोशेने मंदिर बांधलं. Moses built the tabernacle that way. त्याप्रमाणे मोशेने निवास मंडप बांधला. He built the tabernacle that way. त्यातला प्रत्येक बारीक सारीक सूचना देवाने केल्या. Even the minute details God gave him that to him. निवास मंडप कसा असावा, How should a tabernacle be? वेदी कशी असावी, How should the altar be? अर्पण कसे करावे, How to give sacrifices? हेच या सूचना त्याने शलोमोनाला दिल्या. And the same instructions he gave to Solomon. त्याला मंदिर कसं बांधायचं ते सांगितलं. He told how to build the temple. मंदिर कसं असावं, त्यामध्ये वेदी कशी असावी, And how should the temple and the altar be? He told that. अंगण पवित्र अंगण कसं असावं, How should be the front porch and everything. या सगळ्या बारीक सारीक सूचना दिल्या. All the minute details he gave that to him. आणि या सर्व करत असताना And while doing all these things, त्या ठिकाणी त्यानं नक्षीकाम केलं असं म्हटलेलं आहे. he says he has worked that on him. आणि मग वाचूया आपण यहोशेवाचा 3रा अध्याय आणि 8वं वचन वाचा. यहोशेवा नाही, जकर्याचा 3रा अध्याय 8वं वचन. जकर्या 3:8. आता हे मुख्य याजका यहोशवा, तू व तुझबरोबर बसणारे तुझे सोबती तुम्ही ऐका. ती मनुष्य चिन्हा दाखल आहेत,
पहा मी माझा सेवक जो कोंब त्याला आणतो. बरोबर. मी यहोशुवा पुढे ठेवलेला चिरा पहा, तो एका चिऱ्याला 7 डोळे आहेत. पहा सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी त्यावर नक्षी खोदीन व त्या देशाचा अधर्म एका दिवसात दूर करेन. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, त्या समयी तुम्ही प्रत्येक आपल्या शेजाऱ्या द्राक्षीच्या वेलीखाली व अंजिराच्या झाडाखाली येण्याचे आमंत्रण कराल. In Zechariah 3:8 onwards it says, Hear, O Joshua the high priest, you and your companions who sit before you, for they are a wondrous sign. For behold, I am bringing forth my servant the branch. For behold, the stone that I have laid before Joshua, upon the stone are 7 eyes. Behold, I will engrave its inscription, says the Lord of hosts. And I will remove the iniquity of that land in one day. In that day, says the Lord of hosts, everyone will invite his neighbor under his vine and under his fig tree. त्या ठिकाणी असं म्हटलं की त्या यहोशुवासमोर एक कोंब ठेवण्यात आलेला आहे. And it says a stone was kept before Joshua. आता हा कोंब कशाचा असतो? What was the branch? झाडाचा कोंब किंवा त्याला कळी असं म्हणतात. It's called कोंब, it's called a bud. कळी. कोंब असं ठेवण्यात आलं होतं त्याला. A bud was placed in front of him. तो कोंब कोण होता? And who was that? बायबल सांगतं इशायाच्या बुंद्याला धुमारा फुटेल. इशायाच्या Isaiah's बड यशया 11:1 बघा. इशायाच्या बुंद्याला धुमारा फुटेल. There shall come forth a rod from the stem of Jesse. स्टेम कळी, धुमारा, बुंदा स्टेम म्हणतात. Rod from the stem of Jesse. Read it again. There shall come forth a rod from the stem of Jesse. मराठीत वाचा. इशायाच्या बुंदा. ईशायाच्या बुंदाला धुमारा फुटेल, त्याच्या मुळातून फुटलेली शाखा फळ देईल. फुटलेली शाखा जी आहे And the branch shall grow out of his roots. किंवा त्याला कोंब असं म्हटलेलं आहे. It's called a bud. दुसऱ्या भाषा अजून एक उदाहरण देताना परमेश्वर म्हणतो, One more example God gives. त्या ठिकाणी मी एक चिरा ठेवलेला आहे I've kept a branch आणि त्या चिरावरती मी नक्षीकाम खोदील and I've inscribed that. आणि त्या देशाचा अधर्म एका दिवसात दूर करेल. And I'll remove the unrighteousness of that nation in one day. कोणता दिवस होता तो? Which was that day? ज्या दिवशी येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर देण्यात आलं. The day that Jesus was given on the cross. त्या दिवशी येशू ख्रिस्ताने सर्वांचा अधर्माचा भार वाहिला And Jesus bore the burden of unrighteousness for all. आणि एका दिवसात सर्व राष्ट्रांचा अधर्म दूर केला. And he removed the iniquity of all the nations in one day. आणि म्हणून And that is why याला पुढे फार महत्व आहे. there is a great importance. मी पुढे तुम्हाला सांगेल की कशा प्रकारे देवाने फुलाला महत्व दिलेलं आहे. And how importance has God given to a flower. आता फूल म्हणजे काय? What is a flower? बायबल सांगतं The word says तो शारोनचं कुंकुम पुष्प आहे. he is the flower of Sharon. किंवा तो शारोनचा गुलाब आहे. He is the rose of Sharon. आणि गुलाब काय आहे तर And what is a rose? फूल आहे. It is a flower. आणि हे फूल कुठं असतं? And where is this flower? पवित्र स्थानामध्ये. In the holy place. पवित्र स्थानामध्ये जे आतली वेदी आहे, the most holy place, त्या वेदीच्या भिंतीवरती on the wall of that altar फुलं कोरलेली आहेत. the flowers are inscribed there. आणि प्रत्येक ठिकाणी उत्पत्तीपासून प्रकटीकरणापर्यंत And from Genesis to Revelation कोरलेली फुलं असा शब्द वापरलेला it आहे. is called the flowers that are inscribed. फुलं कोरलेली आहेत. The flowers are engraved. हा फूल काय आहे? What is this flower? येशू ख्रिस्त हे ते फूल आहे. And Jesus Christ is that तो flower. शारोनचा गुलाब He आहे. is the rose of Sharon. आणि पुढे अजून एक अर्थ दिलेला आहे, And it further is given one तो more. पुढे मी तुम्हाला देईल. I'll tell you later on. आमच्याकरता तो पाप आणि शाप असा झाला, He became sin and curse for us. त्याचं नीतिमत्व आम्हाला देण्यात आलं We received his righteousness आणि आम्हाला त्यानं धार्मिक ठरवलं. and he made us righteous. कारण जर पाप हे आदामाच्या द्वारे आलं For if sin came through Adam आणि पापाचा परिणाम मरण होतं, and if the result of sin was death, मग एका मनुष्याच्या द्वारे पाप आलं, if sin entered through one man, त्याचा संपूर्ण मानवजातीला परिणाम भोगावा and लागला. the effects had to be borne by every आणि मग mankind, पापाचं वेतन मरण भरून देण्यासाठी and the wages of sin death to fulfill येशू ख्रिस्त आला. Jesus came. त्यानं पापाचं सर्व जे वेतन आहे ते भरून दिलं. He paid all the price for the death. आम्हाला पापातून शापातून रोगमुक्त केलं. He delivered us from all diseases and sin. आमचे आजार वाहून नेलं He took away our diseases आणि आम्हाला त्यानं नीतिमान बनवलं. and he made us righteous. आम्हाला आशीर्वादित केलं. He blessed us. वाचूया आपण रोम याचा 5वा अध्याय.
Romans 5, 17 वचन. 17. त्या एकाच्या अपराधाने त्या एकाच्या द्वारे मरणाचे राज्य चालू झाले, तर ज्यास कृपा व नीतिमत्वाचे दान यांची विपुलता मिळते, ते विशेष करून त्या एका येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करीतील. It says, for if by the one man's offense death reigned over through the one, much more those who receive abundance of grace and of the gift of righteousness will reign in life through one Jesus Christ. म्हणजे आपण बघितलं की पापाच्या द्वारे, आदमाच्या द्वारे पाप आलं, We see that through Adam the sin entered, त्याच्यामुळे मरणाचं राज्य सुरू झालं, the death reigned over us, आणि येशू ख्रिस्त आला, and then Jesus came. त्यानं जीवनाचं राज्य सुरू करून दिलं. He started the reign of life. त्यानं आम्हाला कृपा आणि नीतिमत्व मिळवून दिलं, He gave us grace and righteousness, आणि आम्हाला जीवनात राज्य करायला सांगितलेलं and He आहे. told us to reign over the life. आता आम्ही जीवनात राज्य करू शकतो. We are reigning in life. आम्ही जर येशूला स्वीकारतो, If we accept Jesus, मार्ग सत्य म्हटलेल्या येशूच्या द्वारे if the way truth called Jesus, आम्ही आमचं जीवन जगू शकतो, if I can live my life like आणि that, ते पण विपुल जीवन जगू शकतो. and if we live life abundantly, कारण येशू म्हणतो, because Jesus मी says, आलो आहे I have come ते जीवन द्यायला to give life आणि विपुल जीवन द्यायला, and to give it आणि abundantly. म्हणून येशू ख्रिस्ताच्या द्वारे And through Jesus Christ, आम्ही विपुल जीवनात राज्य करू शकतो. we are reigning in the abundant life. आम्हाला विपुल जीवन मिळतं, We receive abundant life. आणि अशा प्रकारे त्याने And through this, आम्हाला त्याने नीतिमान बनवलं, He has made us righteous. त्याने आम्हाला धार्मिक He बनवलं. made us righteous. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आता आम्हाला कळालं पाहिजे, Now we should understand आम्ही पापी नाही, we are not sinners. तर आम्ही कोण आहोत आता? Then who are we now? धार्मिक आहोत. We are righteous. म्हणा मी धार्मिक आहे मी धार्मिक आहे येशू ख्रिस्तामुळं. येशू ख्रिस्तामुळे. येशू ख्रिस्तामुळं येशू ख्रिस्तामुळे मी धार्मिक आहे. मी धार्मिक आहे. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, The scripture says, नीतिसूत्रे 10:6, Proverbs 10:6. नीतिसूत्रे 10:6, धार्मिकाच्या मस्तकी आशीर्वाद असतात, धार्मिकाच्या मस्तकी आशीर्वाद असतात. Blessings are on the head of the righteous. धार्मिकाच्या मस्तकी आशीर्वाद असतात. Blessings are on the head of the righteous. आणि येशू ख्रिस्ताने आम्हाला धार्मिक बनवलेलं आहे, And Jesus has made us righteous. आणि म्हणून And that is why आता आम्हाला धार्मिक जीवन जगायचं आहे. we have to live a righteous life. मग कशा प्रकारे धार्मिक जीवन जगू शकतो आम्ही? How can we live a righteous life? त्यासाठी आम्ही मंदिरात आलं पाहिजे. We should come into the church for that दर reason. रविवारी ज्यावेळेस तुम्ही येता, When you come every Sunday, तुम्हाला वाटो अथवा न वाटो, if you feel like or do not feel like it, तुम्हाला जाणो अथवा न जाणो, if you want to or do not want to, तुम्ही दिवसेंदिवस समृद्ध होत असता. you prosper every day. देवाच्या वचनातून तुम्ही समृद्ध होत असता. Prosper through the word of God. जीवनी पाण्यातून तुम्ही पाणी पित असता. You drink water from the living water. स्तोत्र याचा 92 अध्याय Psalms 92, 12 वचन वाचूया आपण. 12. धार्मिक खजुरीसारखा समृद्ध होईल, धार्मिक खजुरीसारखा समृद्ध होईल, तो लबानोनावरल्या गंध स्वरूसारखा वाढेल. तो लबनोनावरला गंधसरूसारखा वाढेल. पुढं, जे परमेश्वराच्या मंदिरात रोपलेले असतात, जे परमेश्वराच्या मंदिरात रोपलेले असतात, ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. ते आपल्या देवाच्या घरात समृद्ध होतील. वृद्धपणातही ते फळ देत राहतील. वृद्धपणातही ते फळ देत राहतील. ते रसभरीत व टवटवीत असतील. ते रसभरीत व टवटवीत असतील. It says, the righteous shall flourish like a palm tree. He shall grow like a cedar in Lebanon. Those who are planted in the house of the Lord shall flourish in the courts of our God. They shall still bear fruit in old age. They shall be fresh and flourishing. तुम्ही कोण आहात माहिती आहे का तुम्हाला? Do you know who you are? माहित आहे? Do you know कोण आहात? who are you? हेच धार्मिक. कोण आहे आम्ही? Who are we? म्हणा मी धार्मिक आहे. We are righteous. मी धार्मिक आहे. मी धार्मिक आहे. मी खजूर आहे. मी खजूर आहे. ते माहिती पाहिजे तुम्हाला. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगते धार्मिक खजुरीसारखा समृद्ध होईल. आणि खजुरीची वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे ना? खजूर जे आहे ते खूप चांगलं फळ आहे असं बायबल म्हणतं. The word says that the date fruit is a very good fruit. खजूर धार्मिक खजुरीसारखा समृद्ध होईल. The righteous shall flourish like a palm tree. धार्मिक खजुरीसारखा समृद्ध होईल. The righteous shall flourish like a palm tree. आणि खजूर जर तुम्ही बघितली तर खजूर ही आरोग्यदायी असते. And if you see a date, it's very nutritious. त्याच्यामध्ये शरीराला लागणारे सर्व घटक असतात. It has all the characteristics required for the body. जे जे काही लागतं, Whatever nutrients we need, विटॅमिन्स सगळं लागतं, all the vitamins, क्षार काय लागतात, all the nutrients that we need,
जे काही लागते ते सगळं आहे, मॅग्नेशियम, फॉस्फरस सगळं काय आहे त्याच्यामध्ये. Whatever we need, it is all present in आणि that. ज्यावेळेस तुम्ही ते खाता And when you eat that, तुम्हाला आरोग्य चांगलं असतं. your health is good. आणि म्हणून धार्मिकाची तुलना खजुरीशी केलेली आहे And that is why a righteous man is compared to a date आणि गंधसुरू सारखी केलेली आहे and to like a cedar. आणि ते दिवसेंदिवस वाढत जातं. And they keep growing day by day. आणि तुम्हाला जर प्रभूमध्ये वाढायचं असेल If you want to grow in the तर Lord, तुम्ही मंदिरामध्ये आलं पाहिजे. you should come in the temple. दर रविवारी ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी येता Every Sunday when you come into the तुम्ही temple, प्रभूमध्ये वाढत जाता, you're growing in God. तुम्हाला आशीर्वाद मिळत जातात. You keep receiving blessings. आणि मग धार्मिकाचे कोणकोणते आशीर्वाद आहे And what are the blessings of righteousness? ते आपण आज बघणार आहोत. Let us learn that. वाचूया स्तोत्रसंहिता 112:2. त्याची संतती पृथ्वीवर पराक्रमी होईल, सात्विकांचा वंश आशीर्वादयुक्त होईल. It says, his descendants will be mighty on earth. The generation of the upright will be blessed. म्हणजे पृथ्वीवर तुमची संतती काय होईल? आशीर्वादित होईल. Your descendants will be blessed on the earth. धार्मिक असल्यामुळे तुम्हाला पण आशीर्वाद Because you're righteous, you also have blessings. आणि तुमच्या मुलाबाळांना पण आशीर्वाद. And your children also have blessings. पण त्यासाठी मंदिरात आलं पाहिजे. But for that you need to come into the church. आणि ते मंदिरात म्हटलेलं आहे, It says into the temple, मंदिराच्या बाहेर नाही. not outside the temple. अनेक जण येतात, Many people come. काहीचे भाऊ बहीण सगळे येतात. All brothers and sisters come. काही भाऊ लोक मंदिराच्या बाहेर उभा राहतात. Some brothers stand outside the temple. आशीर्वाद कुठे आहेत? Where is the blessing? मंदिराच्या बाहेर आहे Inside the का? temple. बाहेर जर उभे असाल तर खाली हाताने येतात आणि खाली हाताने जातात. If you stand outside the temple, you come in empty and you go empty. आणि म्हणून तुमचे जर कोणी बाहेर उभं राहत असेल, If any one of yours is standing outside, तुमचे पती, भाऊ, मुलगा कोण असेल, your husband, your brother, your son, तर त्यांना बाहेर थांबू देऊ नका. let them not stand outside. मंदिरात येऊ द्या आतमध्ये. Let them come inside the temple. वाचा पुन्हा एकदा काय म्हटलं ते वाक्य. Let's read it again. त्याची संतती पृथ्वीवर पराक्रमी होईल, सात्विकांचा वंश आशीर्वादयुक्त होईल. सात्विकाचा वंश आशीर्वाद, पण ते वंशासह इकडे आले पाहिजे. And the generation of the upright will be blessed, but the generation should come here. पुन्हा 92:12 वाचा. धार्मिक खजुरीसारखा समृद्ध होईल, त्याच्या पुढचं. हा, जे परमेश्वराच्या मंदिरात रोपलेले असतात, जे परमेश्वराच्या मंदिरात रोपलेले असतात रोपलेले असतात ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. देवाच्या अंगणात काय होतील? ते समृद्ध म्हणजे तुम्ही प्रॉस्परस व्हाल. Those who are planted in the house of the Lord shall flourish in the courts of our God. तुमची भरभराट होईल. Means you will flourish. भरभराट होईल ती कुठे होईल? You will have an abundance. Where you will have that? मंदिरात आल्यावर होईल. That will happen when you come in the church. मंदिराच्या बाहेर उभे असल्यावर नाही. It will not happen if you stand outside the church. मागे एकदा मला वचन सापडलं होतं, Last time I got a word. जे लोक मंदिराच्या बाहेर उभे राहतात ना, The ones who stand outside the temple, त्या एका राजाविषयी असं म्हटलेलं आहे की तो मंदिराच्या बाहेर उभे राहायचे. it said about one king, they used to stand outside. त्याच्यामुळे परदेशी लोक आत येत नव्हते. And that is why the foreign people, strangers would not come inside. म्हणजे जे लोक मंदिराच्या बाहेर उभे राहतात The ones who stand outside, ते बाकीच्या लोकांना आत यायला विरोध करतात. they prove to be an obstacle for the ones that are coming आणि inside. म्हणून जर आशीर्वाद पाहिजे असतील If you want blessings, तर आम्ही मंदिरात असलं पाहिजे. we should be inside the आणि church. नुसतं असलंच नाही पाहिजे, And not just be तर here, त्याच्यामध्ये आम्ही रोपलं गेलो पाहिजे. we should be planted and rooted आता in मग it. आम्ही कसे रोपले जाऊ? How will we be planted? वाचूया आपण पवित्र वचन. Let's read स्तोत्र 1 Psalms 1, आणि 3रं वचन वाचा. verse 3. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, हा, जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोंबत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीत जाते. म्हणजे रोपट कुठं हे होतं? कुठल्या ठिकाणी होतं? पाण्याच्या प्रवाहाजवळ. पाण्याच्या प्रवाहाजवळ. It says in Psalms 1 and 3, he shall be like a tree planted by the rivers of water that brings forth its fruit in its season, whose leaf also shall not wither, and whatever he does shall prosper. आणि येशू ख्रिस्त त्या सेमरोली स्त्रीला म्हटला, मी जे पाणी देईल, And he said to the Samaritan woman, the water which I give, मी जर तुला ते दिलं if I give that to you, तर पुन्हा तुला तहान लागणार नाही. you will never thirst. आणि म्हणून जीवनी पाणी आम्ही घ्यायला पाहिजे. And that's why we should take the living आणि water. जीवनी पाण्याचा प्रवाह कुठं आहे? And where is the stream of living water? तो मंदिरात आहे. It is inside the church. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आणि म्हणून आम्हाला मंदिरात आम्ही देवाचं वचन ऐकलं पाहिजे. And that is why we should listen the word in the temple. आणि ज्यावेळेस तुम्ही वचन ऐकता, And when you listen the word,
तुम्ही नीतिमान बनता, You become righteous. तुम्ही शुद्ध केले जाता, You become pure. जलस्नानाने तुम्ही शुद्ध केले You're जातात, pure with the word. वचनरूपी जलस्नानाने तुम्ही शुद्ध केले जाता. You're purified through the word. आणि Through the मग word. ज्यावेळेस तुम्ही देवाचा धावा करता, When you seek the Lord, परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकतो. and Lord listens your prayer. स्तोत्र 34:17 वाचा. Psalms 34:7. धार्मिक धावा करीतात हं. तो ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या सर्व संकटापासून मुक्त करीतो. धार्मिक धावा करतात, तो ऐकून परमेश्वर त्यांना काय करतो? किती संकटातून? किती? सर्व शब्द ध्यानात ठेवा. It says in Psalms 34:17, the righteous cry out, and the Lord hears and delivers them out of all their troubles. का तो सर्व संकटातून मुक्त करतो? Why does it deliver from all the troubles? 1 पेत्र 3:12 वाचा. पहिले पेत्र 3 अध्याय 12 वचन. कारण परमेश्वराचे नेत्र धार्मिकावर असतात व त्याचे कान त्यांच्या विनंतीकडे असतात, तरी वाईट करणाऱ्यावर परमेश्वराची नजर आहे. परमेश्वराचे कान कुठे असतात? वाचा पुन्हा एकदा वचन. कारण परमेश्वराचे नेत्र धार्मिकावर असतात व त्याचे कान त्यांच्या विनंतीकडे असतात, तरी वाईट करणाऱ्यावर परमेश्वराची नजर आहे. It says in 1 Peter 3:12, for the eyes of the Lord are on the righteous, and his ears are open to their prayers, but the face of the Lord is against those who do evil. म्हणजे परमेश्वराचे कान तुमच्याकडं असतात. कधी असतात? ज्या वेळेस तुम्ही वचनाप्रमाणे आचरण करता त्यावेळेस. आणि म्हणून त्यासाठी वचन ऐकायला आलं पाहिजे. And his ears are open to your prayers only when you come into the temple and listen his word. आणि परमेश्वराचं आम्ही रात्रंदिवस वचन वाचलं पाहिजे. And we should read the word day and night. त्याचं मनन केलं पाहिजे. We should meditate on it. असा एक प्रकार एक मनुष्य करायचा. And this thing a man used to do. आणि मग तो समृद्ध झाला. And he became prosperous. आणि तो कसा समृद्ध झाला ते आपण बघूया. Let us see how he became prosperous. उत्पत्ती याचा 26 अध्याय 13 वचन. तो धार्मिक मनुष्य होता. तो रात्रंदिवस देवाचं मनन करायचा, वचनाचं मनन करायचा आणि त्याच्या बाबतीत काय घडलं वाचूया. तो थोर झाला आणि उत्तरोत्तर उत्कर्ष पाहून मोठा संपन्न झाला. उत्तरोत्तर उत्कर्ष पाहून मोठा संपन्न झाला. And it says the man began to prosper and continued prospering until he became very prosperous. कोण होता तो मनुष्य? Who was that man? बघितलंच नाही तर काय काय. कोण होता तो मनुष्य? इसहाक. He was Isaac. तो रात्रंदिवस मनन करायचा. He used to meditate day and night. आणि मग बायबल त्याच्याविषयी सांगतं. And the scripture says about him. त्यानं दुष्काळात धान्याची पेरणी केली. He sowed in the time of famine. आणि त्याला 100 पट पीक आलं. And he got 100-fold return. आजूबाजूला काही पण परिस्थिती असू द्या. Whatever the situation is around you. पण तुम्हाला काय फरक पडणार नाही. That won't affect you. जर तुम्ही रात्रंदिवस देवाच्या वचनाचं मनन कराल. If you meditate the word of God day and night. देव तुम्हाला समृद्ध करेल. God will make you prosperous. मग त्यासाठी तुम्ही ख्रिस्ताच्या वचनामध्ये समृद्ध झाले पाहिजे. That's why you should be prosperous in the word of God. कलोसे याचा 2 अध्याय आणि 7 वचन. Colossians 2:7. आम्ही काय केलं पाहिजे मग? What should we do then? आम्हाला जर समृद्ध व्हायचं असेल, If we want to become prosperous, कारण देवाच्या वचनामध्ये आम्हाला वाढायचं असेल, because if we want to grow in the word of God, तर कलोसे 2:7 वाचा. let's read Colossians 2:7. त्यामध्ये मुळावलेले, रचिले गेलेले, तुम्हा शिकविल्याप्रमाणे विश्वासात बाळाबस जाणारे आणि फार हिशोबकास पण करणारे असे व्हा. Rooted and built up in him and established in the faith as you have been taught, abounding in it with thanksgiving. काय सांगितलं? त्याच्यामध्ये मुळावलेले Be rooted म्हणजे रोपलेले, means planted, म्हणजे वचनामध्ये रोपलेले, means planted in the word, रचले जात असलेले. being built up. देव आमची दरवेळेस रचना करत चालतो. And God is building us up every time. प्रत्येक वेळेस आम्ही वाढत जातो. Every time we keep on growing. आणि तुम्हाला शिकवल्याप्रमाणे विश्वासात दृढ होत जातो. And as per taught, we become established in faith. दरवेळेस आमचा विश्वास वाढतो. Every time our faith grows. आणि मग आम्ही निरंतर उपकार स्तुती करणारे होतो. And we become who give thanks eternally. आणि मगाशी पास्टरने सांगितलं, And pastor said before, की आम्ही सगळ्यांनी उपकार स्तुती केली पाहिजे. that we should give thanks. जास्तीत जास्त उपकार स्तुती केली We should पाहिजे. give thanks even more. जास्तीत जास्त उपकार स्तुती केली More पाहिजे. and more thanksgiving. आणि त्यासाठी देवाने तुम्हाला झावळ्या दिलेल्या आहेत. And God has given you the आज branches of झावळ्याचा palm रविवार trees. आहे. Today is Palm Sunday. हे झावळा कशासाठी वापरायची माहितीये का?
Why did they use the branches of palm trees? पूर्वीच्या काळी जर राजे लोक यायचे असेल, If the kings used to come in the earlier generation, आत्ताच्या काळात जशा पताका आहेत त्यावेळेस पताका नव्हत्या. there were different things that we use now. त्यावेळेस पताका नव्हत्या, कागदच नव्हतं There त्यावेळेस. was no paper back then. प्रेज द लॉर्ड. त्यावेळेस गुंडाळी वगैरे वापरायचे. There were different things आणि मग back then. स्वागत करायचे असेल In order to welcome, तर झावळ्या वापरायचे they used to use branches, किंवा आपले वस्त्र काढून टाकायचे. or they used to put away the clothes. आज देवाने तुम्हाला झावळ्या दिलेल्या आहेत. God has given you branches. तुमचे हात तुमच्या झावळ्या आहेत Your hands are your branches, आणि ते सदा वापरले पाहिजे. and you should utilize them every day. टाळ्या वाजून आम्ही देवाचं गौरव केलं You पाहिजे. should clap and praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. त्यासाठीच देवाने आम्हाला निर्माण केलेलं आहे. And that is the reason why God created बायबल us. सांगतं, The word says, परमेश्वर म्हणतो, God says, मी निर्माण केलेले लोक the people that I have created माझे स्तवन करतील. will praise me. उपकार स्तुती करण्यासाठी, To give thanks, स्तवन करण्यासाठी to worship, परमेश्वराने आम्हाला नेमलेलं आहे God has created us. आणि म्हणून आम्हाला ते करायचं आहे. And that is why we have to do that. यासाठी आम्हाला देवाच्या वचनात वाढायचं आहे. That is why we need to grow in the word of ज्यावेळेस God. आम्ही देवाच्या वचनात वाढतो, When we grow in the word of God, आमची देवाची जास्त ओळख होते. we know God more nicely. आणि दानियल 11:32 मध्ये असं म्हटलेलं आहे, Daniel 11:32 it त्याचा says, दुसऱ्या भागामध्ये असं म्हटलेलं आहे, पण जे लोक आपल्या देवाला ओळखतात ते बलवान होऊन थोर कृत्य करतील. it says, but the people who know their God shall be strong and carry out great exploits. दानियल 11:32. पण जे लोक आपल्या देवास ओळखितात ते बलवान होऊन थोर कृत्य करतील. पण जे लोक देवाला ओळखत नाहीत किंवा जुन्या करार नव्या करार संबंध दुर्लक्ष करतील तर त्यांच्याविषयी सांगितले की ते भ्रष्ट होतील. And the ones who do not understand, they will be destroyed, it says. पण जे लोक देवाला ओळखतील But the one who will know their God, ते बलवान होऊन थोर कृत्य करतील. they shall be strong and carry out great आणि मग exploits. ज्यावेळेस तुम्ही ते वचनामध्ये वाढता, When you grow in the word, मग जग आणि जगातल्या गोष्टीवर तुम्ही विजय मिळवता. you become victorious over the world and the things of the world. मग जगातल्या गोष्टीचं तुम्हाला काही वाटत नाही. You do not feel anything about the things of the world. या मिळो अथवा न मिळो तुमचा आनंद हिरावत नाही. And your joy is not affected whether you receive it or not receive the things of the world. कारण तुमचं लक्ष वरील गोष्टीकडे लागलेले असते. Because your attention is on the things of above. कारण तुम्ही जगामध्ये विजय मिळवलेला असतो. Because you have received victory over the world. मग जगातल्या गोष्टीचं तुम्हाला काही वाटत नाही. So you do not feel anything about the कारण worldly things. प्रभूचा आनंद तुमची ताकद बनतो. Because the joy of the Lord becomes your strength. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं, Before I told you, तुमच्या हात हे तुमच्या झावळ्या आहेत. your hands are your branches. आणि झावळेचा जो उल्लेख आहे, And the branches is mentioned. झावळेचा उल्लेख उत्पत्तीपासून And the mention of branches is mentioned from Genesis प्रकटीकरणापर्यंत आहे. till Revelation. प्रत्येक ठिकाणी झावळ्या वापरण्यात आलेला आहे. At every place the branches have been used. वाचूया आपण Let's read. पहिले राजे 6 अध्याय 29 वचन. त्या मंदिराच्या सर्व भिंतीवर शोभवार आतून व बाहेरून करोब, खजुरीची झाडे व फुललेली फुले कोरिली होती. It says, then he carved all the walls of the temple all around, both the inner and outer sanctuaries, with carved figures of cherubim, palm trees, and open flowers. आता इथे खजुरीच्या झाडाला काय असतात? झावळ्या असतात. काय असतात? Palm trees have branches. झावळ्या असतात. They have branches. आणि या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, Here it says, मंदिराच्या सर्व भिंतींवर to the walls of the temple all around, सभोवार inner, आतून बाहेरून in inner and outer sanctuaries, खजुरीची झाडे, palm trees, फुललेली फुले कोरली होती. and open flowers were carved. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी पवित्र स्थानाचा उल्लेख आहे Wherever the holy temple is mentioned, त्या ठिकाणी खजुराचा उल्लेख आहे and date has been mentioned there, आणि खजुराच्या झाडांचा उल्लेख आहे. and the palm trees are mentioned there, आणि खजुराची तुलना धार्मिकाशी केलेली आहे. and the date has been compared with a righteous man. म्हणजे पवित्र स्थानात धार्मिक जाऊ शकतात. Means a righteous can go into the आणि holy प्रत्येक place. ठिकाणी कोरलेली फुलं असा उल्लेख केलेला आहे. And everywhere it's mentioned that the open flowers are carved. कोरलेली फुलं म्हणजे येशू ख्रिस्ताचं बलिदान आहे. Carved flowers mean the sacrifice of Jesus. एका दिवसात जी नक्षी काढली, In one day which he ते inscribed, फुल कोरलं गेलं, the flower was carved, तर ते काय आहे तर येशू ख्रिस्त आहे. and those are Jesus. आणि हे पवित्र स्थानात सांगितलेलं आहे. And this is called in the holy place. आणि हे जे आहे And this thing, ते सगळं येशू ख्रिस्ताचं दर्शक आहे. this represents Jesus. येशू ख्रिस्ताने धार्मिकाला
प्रगट केलेला आहे. And Jesus has been revealed the right. येशूची धार्मिकता आम्हाला मिळालेली We आहे. receive the righteousness of Jesus. आणि म्हणून उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत झावळ्याचा उल्लेख आहे. And from Genesis to Revelation, the palm trees are mentioned. आणि मग वचन वाचूया आपण. Let's read. प्रकटीकरण 7 अध्याय 9 वचन. Revelation 7:9. त्यानंतर मी पाहिले तो सर्व राष्ट्रे, वंश, लोक व भाषा यापैकी कोणाच्याने मोजवला नाही असा शुभ्र जगे परिधान केलेला व हाती झावळ्या असलेला मोठा लोकसमुदाय राजासनासमोर व कोकऱ्यासमोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला. It says, after these things I looked, and behold, a great multitude which no one could number, of all nations, tribes, peoples, and tongues, standing before the throne and before the Lamb, clothed with white robes, with palm branches in their hands. प्रकटीकरण 7:9 मध्ये म्हटल्याप्रमाणे, As per it's mentioned in Revelation 7:9, योहानाने त्यावेळेस बघितलं दृष्टांतामध्ये, and John saw a vision. त्याला जे प्रकटीकरण झालं What was revealed to him, त्यामध्ये त्याने पाहिलं that he saw, त्या राजासनासमोर कोकऱ्यासमोर and before the Lamb, before the throne, सर्व राष्ट्रे, all nations, सर्व वंश, all tribes, लोक, people, निरनिराळ्या भाषा बोलणारे, and people speaking different tongues, यांच्यापैकी कोणालाही मोजता येणार नाही and the one which we could not number, असा शुभ्र झगे घातलेला such as clothed with white robes, व हातात झावळा घेतलेला and palm trees in their hands, मोठा लोकसमुदाय a great multitude, राजासनासमोर, before the throne, कोकऱ्यासमोर before the Lamb. उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला. I saw such a great multitude before my eyes. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. म्हणजे आपल्याला बघा या ठिकाणी बघितलं, येशू ख्रिस्ताचा ज्यावेळेस यरुशलेमेत प्रवेश झाला When Jesus entered Jerusalem, त्यावेळेस सुद्धा काय झालं होतं, and what had happened back then, झावळ्या घेऊन लोक येशू ख्रिस्ताला स्वागताला आले होते. and people came with the branches of palm trees to meet Jesus. स्वर्गात ज्यावेळेस आपण जाऊ When we will go into heaven, त्यावेळेस तिकडे आपण रिकाम्या हाताने जाणार आहे का? will we go empty handed? त्यावेळेस आपल्या हातात काय असणार आहे? What will we have in our hands? झावळी असणार We आहे. are going to have palm branches. कारण इथे योहानाने स्पष्ट बघितलं, Because John saw it clearly, शुभ्र वस्त्र घातलेला clothed with white robes, मोठा समुदाय. a great multitude. हे शुभ्र वस्त्र म्हणजे काय? What are white clothes? येशूने दिलेली आमची पवित्रता आहे. The holiness that Jesus has given us. तो समुदाय आपण असणार आहोत. That great multitude will be us. आणि आपल्या हातामध्ये ती झावळी असणार आहे. And in our hands will be palm branches. आणि मग झावळ्या घेऊन आपण काय करणार आहोत? And what will we do with the palm branches? आपण देवाचं स्तुती स्तवन करणार आहोत. We're going to praise and worship Jesus. आपण देवाचं उपकार स्मरण करणार आहोत. We are going to give thanks to God. आणि फक्त आपणच करणार नाही, And not only us, तर आपल्या शेजाऱ्याला पण आपण सांगणार आहोत, we are also going to tell our neighbor, तुम्हीही उपकार स्तुती करा. you also praise him. फक्त आपल्या शेजाऱ्याला सांगणार नाही, Not only our neighbors, तर तुम्ही आकाशाला सांगणार आहात, you are going to tell the sky, तुम्ही पाण्यांना सांगणार आहात, you are going to tell the waters, प्राण्याला सांगणार आहात, the animals, जलचरांना सांगणार आहात, all the sea creatures, तरुणांना सांगणार आहात, the young people, वृद्धांना सांगणार आहात. the elderly people, तुम्ही सर्वजण परमेश्वराचं स्तवन करा. that you praise the Lord. आपण सर्वजण मिळून परमेश्वराचं स्तवन करू. Let us all together praise the Lord. आपल्याला एकच काम करायचं We आहे, have only one thing to do येशू ख्रिस्त येईपर्यंत. until Jesus comes. या ठिकाणी आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे, We have to practice it here येशू येईपर्यंत until Jesus comes, त्याचे उपकार स्मरण करण्याची. to praise him. कारण स्तोत्र 148 मध्ये असं म्हटलेलं आहे, Because in Psalms it says, आणि हे काम आपल्याला दररोज करायचं आहे. and we have to do this every day. आणि आपण आपल्यालाच म्हणायचं नाही, And we should not say this to ourselves. आपल्याला जे जे सांगितलं त्या सगळ्यांना म्हणायचं आहे. And we should tell this to everyone. चला आपण सर्व मिळून परमेश्वराचे उपकार स्मरण करू. Let us all together go and worship Lord. चला परमेश्वराचं स्तवन करू. Let us praise him. वाचा स्तोत्र 148. Psalms 148. परमेश्वराचे स्तवन करा, परमेश्वराचे स्तवन करा. आकाशातून परमेश्वराचे स्तवन करा. कुठून परमेश्वराचं स्तवन करायचं? म्हणजे विमानात बसले तरी स्तवन करा. पुढं उद्धलोकी त्याचे स्तवन करा. वरती स्वर्गात गेले तरी तिथं काय करायचंय? स्तवन करायचं. पुढं अहो त्याच्या सर्व दिव्य दूतांनो, दिव्य दूतांना सांगायचं काय करा? त्याचे स्तवन करा. पुढं त्याच्या सर्व सैन्यांनो त्याचे स्तवन करा. त्याच्या सगळ्या सैन्यांना काय सांगायचं? पुढं अहो सूर्यचंद्र हो त्याचे स्तवन करा. सर्व प्रकाशमय ताऱ्यांनो त्याचे स्तवन करा. ताऱ्यांना पण सांगायचं स्तवन करा.
आकाशावरील आकाशांनो त्याचे स्तवन करा. आकाशावर सुद्धा आकाश आहे, त्यांना पण सांगायचं काय? स्तवन करा. पुढं आकाशावरील जलांनो त्याचे स्तवन करा. आकाशावरून जलांनो तुम्ही त्याचे स्तवन करा. ती परमेश्वराच्या नामाचे स्तवन करोत, कारण त्याने आज्ञा केली आणि ती निर्माण झाली. बस वाचा. It says in Psalms 148:1 onwards, praise the Lord from the heavens, praise him in the heights, praise him all his angels, praise him all his hosts, praise him sun and moon, praise him all you stars of light, praise him you heavens of heavens and you waters above the heavens. Let them praise the name of the Lord, for he commanded and they were created. आणि देवाने सगळं निर्माण केलं आणि हे सगळं निर्माण झालं म्हणून या प्रत्येकाने स्तवन केलं पाहिजे. And God created them and that is why everything should praise him. आणि जर देवाने निर्मितीला सांगितलं स्तवन करा, And if God says the creation to की praise, ज्यांना त्यानं आपल्यासारखं स्वतःसारखं निर्माण केलं, and the ones he created like himself, त्या आपण कितीतरी देवाची स्तुती स्तवन केलं पाहिजे. how much more we should worship the आणि Lord. त्यासाठीच देवाने आपल्याला या भूमीवर ठेवलेलं आहे. And that is the reason why God has kept us on this आणि म्हणून earth. आजही आम्ही म्हणायला पाहिजे, And today we should say, होसाना होसाना, Hosanna, Hosanna, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. blessed is the one who comes in the name of the Lord. कसं आलं पाहिजे? धन्यवादित असो. पुन्हा एकदा होसाना होसाना. आणि आम्ही दररोज देवाला धन्यवाद दिले पाहिजे. And we should give thanks to the Lord every day. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. म्हणून आता मगाशी आपण गाणं म्हटलं, गिव्ह थँक्स विथ ग्रेटफुल हार्ट. आनंदी हृदयाने म्हटलं पाहिजे. And that is why we should give thanks with a आणि त्या joyful ठिकाणी heart. असं म्हटलेलं आहे, अशक्तही म्हणू मी वीर आहे, And it says that even weak should say that I am strong. आणि गरीबे म्हणू मी श्रीमंत आहे. And the poor should say I am rich. देवाने आमची भाषा बदललेली आहे. God has changed our language. ज्या गोष्टी नाहीत त्या असायसारखं आम्ही बोललं पाहिजे. The things that are not present, we should speak as if they are present. म्हणजे ज्यावेळेस आम्ही शब्द बोलू, When we speak the word, त्या गोष्टी निर्माण होतील. those things will be created. म्हणून आम्ही देवाचं सतत स्तवन केलं पाहिजे. So we should praise the Lord देवाला continually. धन्यवाद दिले We पाहिजे should give thanks to him. आणि मोठ्यानं म्हटलं पाहिजे, And we should say loudly, होसाना होसाना. आणि हे आजच नाही म्हटलं पाहिजे, तर दररोज म्हटलं पाहिजे. and not only today, but we should say this every day. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आज आपण काय शिकलो? What did we learn today? मी खजुरी सारखा समृद्ध होईल, समृद्ध होईल, कारण मी धार्मिक आहे, कारण मी धार्मिक आहे येशू ख्रिस्तामुळे. येशू ख्रिस्तामुळे. प्रेज द लॉर्ड. आणि आपण अधिक प्रभूमध्ये वाढण्यासाठी And to grow even more in the Lord, मंदिरात आलं पाहिजे. we should come in the church. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आपण प्रभूच्या वचनामध्ये अधिकाधिक वाढूया Let us grow more in the word of the Lord, आणि देव आपल्याला कृपा पुरवणार आहे. and the Lord will give us grace. इथून पुढची वेळ मी पास्टरच्या हाती देत आहे.